तर हे संजय दिना पाटील यांचं औक्षण केलं जात आहे। संजय दिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा अशी लढत होणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईमध्ये दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला गेलेला आहे। सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय। संजय दिना पाटील खरं तर हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचं औक्षण या ठिकाणी त्यांच्या परिवारातर्फे केलं जातं। मागे आजा बेटा मागे मागे उभं राहा मागे उभं राहा या पुढे ए बेटा मागे पुढे मेरा बच्चा मागता। तर आपण पाहतोय संजय दिना पाटील हे ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते आता माध्यमांशी संवाद साधतात। बाबा नाश्ता विश्ता केला का नाही तुम्ही लोकांनी? सगळ्यांनी केला। नाश्ता केला का नाही? ऑन एअर आहे भाऊ 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 ऑन एअर। ओके ओके सॉरी थोडंसं खाली करा ना। ओके रोल रेडी का? चालतं ना एवढं तर भाऊ मतदानाला चाललेला आहात आणि चुरशीची लढत पाहिली जाते ईशान्य मुंबईमध्ये, कसं पाहताय? आपण गेले अनेक दिवस माझ्या बरोबर आहात। आपण बघत आहात कुठल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत आहे आणि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, मित्रपरिवारासाठी, माझ्या पक्षासाठी, आमच्या मित्रपक्षांसाठी आणि सर्व जनतेसाठी। जनतेने निर्णय केलेला आहे। जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे, देशातलं राजकारण असू दे, राज्यातलं असू दे, मुंबईतलं असू दे, का या मतदारसंघातलं असू दे, सर्वांचं प्रेम, आशीर्वाद, विश्वास जनतेचा मिळालेला आहे आणि भरघोस मताने मला मशालीच्या निशाणीवर 3 नंबर बटन दाबून ईशान्य मुंबईचे सर्व जनता चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास आहे आणि ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटीलच होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि आपल्या सर्वांचाही आभार। आपण खूप दिवस माझ्याबरोबर आहात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। चांगलं वाईट सर्व होत राहिलं। खूप वादविवाद पाहायला आणि शिवसेनेने पहिल्यांदाच एक उमेदवार आपल्या रूपाने दिलेला आहे। असतील, पदाधिकारी असतील, यांना अटक देखील झाली आहे। आज महत्त्वाचा दिवस, आज मला उपस्थिती गरजेची होती। आज मला त्यांचं कमी तर माझे बरोबरचे सहकारी, माझे मित्र, माझ्या परिवाराचे सदस्य आहेत ते त्यांची कमी तर आहेच, पण त्यांनी जे काम एवढ्या दिवसात केलं होतं त्या कामाची पोचपावती हे मतदानाच्या रूपाने मिळेल आणि लवकरच माझ्याबरोबर हा जल्लोष करायला येतील। करून हे सर्व काटकरस्थान केलं गेलंय का तुमच्या? आता सत्तेचा दुरुपयोग काय चालतोय ते बघितलं आहे। आम्हीच कंप्लेंट करायला गेलो होतो, आमच्याच लोकांनी कंप्लेंट केली होती आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून आमच्याच लोकांना